प्रवरा परिवारातील निष्ठावंत शिलेदार प्राचार्य नानासाहेब तळेकर यांचा सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा उत्साहात संपन्न. नमस्कार, आपण पाहत आहात झुंजार न्यूज चॅनल. शिक्षण क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे आणि लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या विचारांचा वारसा जोपासणारे प्रवरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वरवंडीचे प्राचार्य नानासाहेब देवराम पाटील तळेकर यांचा सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा नुकताच अत्यंत उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे पार पडलेल्या या सोहळ्यात राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गजांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक परिवारात प्रदीर्घ काळ सेवा देणारे आणि एक कर्तव्यदक्ष प्राचार्य म्हणून ओळखले जाणारे नानासाहेब तळेकर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आश्वी बुद्रुक येथील साई लॉन्स मंगल कार्यालयात या कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ नेते अण्णासाहेब भोसले यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर संगमनेरचे आमदार अमोल खताळ, ॲडव्होकेट पोपटराव वाणी, ॲडव्होकेट अनिल भोसले, ज्येष्ठ पत्रकार राजेश गायकवाड, शिवाजीराव सोसे, रावसाहेब घुगे, संजय जाधव, संकेत तांबे, शंकर जाधव, भारत शेवाळे, मोहित गायकवाड, सागर भडकवाड, जालिंदर तळेकर, शिंदे, विखे, वरपे, थोरात, कडुसकर, जाधव, चव्हाण, सांगळे अशा विविध परिवारातील मान्यवरांसह पानोडी, वरवंडी व आश्वी परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. ते प्राचार्य म्हणून काम केलं आणि ते सेवानिवृत्त झालेले आहेत. या पूर्ण त्यांच्या सेवेच्या काळात त्यांनी शिक्षक, पर्यवेक्षक आणि वरवंडी या ठिकाणी प्रभारी मुख्याध्यापक, वरवंडी या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम बघितलं. दरम्यानच्या काळात प्रवरा कुटुंबियाच्या वतीनं प्रवरा ग्रामीण शिक्षक संस्थेच्या सेवकांच्या पतसंस्थेवरती त्यांना अगदी 6-7 वर्ष संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आणि आमचे वडील हे अगदी सुरुवातीच्या काळापासून आमचं पूर्ण कुटुंब हे अतिशय विखे पाटील घराण्याच्या सानिध्यात राहिलं, जवळ राहिलं. त्यामुळे वडील पहिल्यापासून जनसेवा विकास मंडळ पानोडीच्या मार्फत आणि विखे पाटील परिवाराच्या मार्फत नेहमीच गावात समाजकारणात आणि त्याचबरोबर थोड्याशा प्रमाणात राजकारणात सक्रिय होते. हा त्यांचा पूर्ण जीवन प्रवास मी आपल्या समोर मांडला. सर्वांच्या कष्टाने, प्रामाणिकपणाने आणि जिद्दीने हा नेहमीच चढता राहिला. त्याच दरम्यान आमच्या वडिलांनीही अतिशय कष्ट करून कुटुंबाला स्थैर्य दिलं. आम्हा मुलांना, माझे सगळे चुलत भाऊ असतील, बहिणी असतील किंवा बाकी सर्वांनाच असेल, शैक्षणिक क्षेत्रात असेल किंवा आमच्या सर्वांच्या जीवनाच्या जडणघडणीत असेल, अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं आणि मार्गदर्शन करून आज आम्हाला सर्वांना समाजात काम करण्यासाठी उभं केलं. तर वडील म्हणून त्यांनी एकच सांगितलं, नेहमी मेहनतीवर विश्वास ठेवायचा, कोणत्याही परिस्थितीत योग्य मार्ग सोडायचा नाही. आणि त्यानंतर त्यांनी शिक्षक म्हणून, मुख्याध्यापक म्हणून त्यांच्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षकांमधील सुसंवाद राहावा यासाठी नियमितपणे त्यांनी प्रयत्न केले. आज या प्रसंगी एक मुलगा म्हणून त्यांच्या प्रती मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. या प्रवासात एका व्यक्तीचं नाव या ठिकाणी कर्तव्यनिष्ठ प्राचार्य आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून पाहते. ज्ञानाचा दीप तेवत ठेवला आयुष्यभर अखंड, ज्ञानाचा दीप तेवत ठेवला आयुष्यभर अखंड, विद्यार्थ्यांच्या यशामध्ये शोधला त्यांनी आनंद. कर्तव्याच्या या वाटेवर चालले निष्ठेने सदैव, आज त्यांच्या या कार्याला आमचा मनपूर्वक प्रणाम. पप्पांनी अनेक वर्ष माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक, त्यानंतर प्राचार्य म्हणून फक्त त्यांनी प्रशासन नाही सांभाळले, तर विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाची गोडी तयार केली. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये दडलेली क्षमता असेल ती ओळखून त्यांना एक योग्य दिशा दिलेली आहे. एक शिक्षक विद्यार्थ्यांना धडे शिकवतो, पण एक महान शिक्षक विद्यार्थ्यांना जगायला शिकवतो. आणि मला सांगायला अभिमान वाटेल की आमचे पप्पा त्या महान शिक्षकांपैकी आहेत. घराबाहेर ते विद्यार्थ्यांचे प्रिय सर होते, तर ते घरामध्ये आमच्यासाठी प्रेमळ, समंजस आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्व आहे. एक प्रावीण्य मिळालेलं असं कुटुंब होतं आणि त्यावेळेस उदरनिर्वाहाचं साधन हे शेतीच होतं. प्रतिकूल परिस्थिती, पाण्याची टंचाई होती. आता निळवंड्याचे कॅनॉल आल्यामुळे काही वाटत नाही, परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आता निलेश असेल, नितीन असेल, त्यांनी सर्वांनी सरांचा आलेख वाचून दाखवला. खरं तर एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन एक कुटुंब स्थिर स्थावर केलं. राजकीय असेल, सामाजिक असेल, सर्व क्षेत्रामध्ये या कुटुंबाचा सहभाग असतो. धार्मिक क्षेत्र असेल आणि एक विचाराने चालणारं कुटुंब आहे. खरं तर आम्ही जरी राजकारणात म्हणजे हे असलो
परंतु सरांचं मार्गदर्शन हे कायम असतं आम्हाला. आता मी त्यांना वयाने छोटा आहे, ते मार्गदर्शन करतात. आता सर रिटायर होत आहेत, आता भरपूर वेळ आहे, गावासाठी वेळ नक्कीच द्या. परंतु आता दोघं मॅडम पण मला वाटतं पुढच्या वर्षी रिटायर होत आहेत. आता जोडप्याच्या निमित्ताने येते की ज्या काळामध्ये आपल्याला शिक्षणाचा स्त्रियांना अधिकारच नव्हता, महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, त्यांनी त्या काळात किती संघर्ष केला, त्यांच्यावर लोकांनी चिखल फेकला, परंतु त्यांनी स्त्रियांना शिक्षणाचे दालन उपलब्ध करून दिलं. आणि त्याचा पुढं आपल्या महाराष्ट्रामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील असतील, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील असतील आणि खासदार बाळासाहेब विखे पाटील असतील, यांनी जो कित्ता गिरवला आणि आपल्या परिसराला प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या निमित्तानं हे जे काय आता या ठिकाणी तांबे सरांनी सांगितलं, त्या प्रवरा परिसरात 2-3 किलोमीटरवरती हायस्कूल सुरू केले. संस्थेच्या वतीनं आशिष कॉलेज असेल, कोलार कॉलेज असेल, लोणी असेल, तर त्यांनी एक स्वप्न पाहिलं पद्मश्रीने आणि खासदार महत्वाचा कार्यक्रम आहे. आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आता या ठिकाणी सर जरी सेवेतून निवृत्त होत असले तर वंशी पाटलांनी सांगितलं आणि इतरही वक्त्यांनी सांगितलं की निवृत्ती हा कधी नसतोच. त्यांच्या पुतण्यानेच या ठिकाणी सांगितलं, ते कुटुंबासाठी या ठिकाणी त्यांनी सुरुवातीपासून खस्ता खाल्लेला आहे, परंतु याही पुढे ते खाणारच आहेत. परंतु कुटुंबाबरोबर सर तुम्हाला आता माणूस एकदा रिटायर झाला, जोडप्याच्या निमित्ताने येते की ज्या काळामध्ये आपल्याला शिक्षणाचा स्त्रियांना अधिकारच नव्हता, महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, त्यांनी त्या काळात किती संघर्ष केला, त्यांच्यावर लोकांनी चिखल फेकला, परंतु त्यांनी स्त्रियांना शिक्षणाचे दालन उपलब्ध करून दिलं. आणि त्याचा पुढं आपल्या महाराष्ट्रामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील असतील, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील असतील आणि खासदार बाळासाहेब विखे पाटील असतील, यांनी जो कित्ता गिरवला आणि आपल्या परिसराला प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या निमित्तानं हे जे काय आता या ठिकाणी तांबे सरांनी सांगितलं, त्या प्रवरा परिसरात 2-3 किलोमीटरवरती तळेकर सर हे अशी व्यक्ती आहे की अजात शत्रू आहे. कोणाच्या कधी कधी कोणाला दुखावणार नाही, कोणाशी वाईटपणा नाही, कधी भांडण झालेलं नाही, अशी व्यक्ती आहे. आणि अशा व्यक्तीचं त्या सेवेतून निवृत्त झालेले आहेत. हा सोहळा केवळ औपचारिक नव्हता, तर तो भावनिक सुद्धा होता. प्राचार्य तळेकर यांचे सुपुत्र निलेश तळेकर आणि पुतण्या नितीन तळेकर यांनी तळेकर सरांचा जीवन प्रवास, त्यांनी केलेला संघर्ष आणि शून्यातून उभे केलेले विश्व उपस्थितांसमोर उलगडले. तर त्यांच्या सुनेनेही आपल्या सासऱ्यांच्या गुणांचे कौतुक करत आपल्या भावना व्यक्त केल्या. विक्रमराजे थोरात, पोपटराव वाणी, अण्णासाहेब भोसले, आर.डी. कदम यांच्यासह अनेक मान्यवरांनी सांगितले की ही केवळ सेवानिवृत्ती नसून कौटुंबिक, सामाजिक आणि राजकीय बांधिलकी जोपासण्याची एक नवी सुरुवात आहे. आमदार अमोल खताळ म्हणाली की प्राचार्य नानासाहेब तळेकर यांनी डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे मोलाचे कार्य केले आहे. त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा आणि शिस्त ही येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. निवृत्तीनंतरही त्यांचे मार्गदर्शन समाजाला मिळत राहो हीच सदिच्छा. थोडी दिडकी नाही तर 34 वर्ष सेवा सरांनी दिली. शिक्षक, पर्यवेक्षक, प्रभारी मुख्याध्यापक, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची जी सेवकांची संस्था आहे त्याचेही संचालक आणि जनसेवा मंडळ, जे जनसेवा मंडळ नगर जिल्ह्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीने त्याची ओळख आहे सर, त्याचेही सक्रिय सभासद आहेत. त्यामुळे सरांनी आता सांगितलं, मी शेवट ऐकलं, सर सांगत होते सरांनी मनाने निर्धार पक्का ठेवला आहे. ते फक्त सर्व्हिसमधून रिटायर झाले आहेत. बाकीच्या गोष्टींमध्ये आता त्यांना सुरुवात करायची आहे. जो वेळ त्यांना सेवेत असताना देता येत नव्हता, निश्चितच सर यापुढील कालावधीमध्ये जनसेवेच्या माध्यमातून आपण आपला वेळ सगळ्या समाजाच्या हितासाठी
आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, शालिनीताई असेल, सुजयदादा असेल, यांच्या विचाराने प्रभावित होऊन हे करत असलेले कार्य पुढे घेऊन जाण्याचं काम निश्चित आपणही कराल. आपल्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानिमित्त आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्याला उदंड आयुष्य, आरोग्य लाभो अशी साईबाबा चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. माझा शिक्षणामध्ये गेला, त्यापर्यंत मी शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असताना फारशी माझी ओढाताण झाली नाही. याचं कारण असं आहे की कौटुंबिक परिस्थिती काही काळापुरती किंवा काही काळामध्ये थोडी अडचणीची असेल, पण मी कुटुंबामध्ये शेवट होतो आणि शेवटचा असल्यामुळे माझे वडील, माझे मोठे भाऊ यांनी कष्ट घेतले आणि त्यांनी कष्ट घेतल्यामुळे मला फारशी काही अडचण येण्याचं कारण नाही. 1992 साली शिक्षण पूर्ण झालं, नोकरीची शोधाशोध सुरू झाली आणि नोकरीचा शोध घेत असताना आम्ही शिक्षण संस्था सोडून कुठे आम्ही गेलो नाही. का कुणास ठाऊक, पण आम्हाला एक विश्वास होता की या ठिकाणी निश्चितच मला नोकरी मिळेल. आणि ही शोधाशोध सुरू होत असताना माझे मोठे बंधू यांनी त्यासाठी भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली. आमचे मेवणे सर्जेराव पाटील पावडे यांनी त्यांना साथ दिली आणि खासदार साहेबांना भेटायचं, पण साहेबांना त्या काळामध्ये नेमकं नगरचे इलेक्शन झालेलं होतं, थोडंसं साहेब कामामध्ये होते, भेट होईना. आणि अशातच आमचे पाहुणे संपतराव पाटील म्हस्के यांची भेट झाली. भेट झाल्यानंतर हे सगळे मिळून साहेबांची माहिती घेण्यासाठी स्वर्गीय सीपी नाना म्हस्के यांच्याकडे गेले. सीपी नानांकडे गेल्यानंतर सीपी नानांनी वेळ न घालवता साहेबांना भेट होईल तेव्हा होईल, पण सीपी नानांनी तत्कालीन जे संस्थेचे अधिकारी असतील त्यांना सांगितलं की ह्या माणसाला सेवेत घ्या. आणि मी वरवंटी विद्यालयामध्ये त्यांनी मला पाठवलं. मी शिक्षक झालो. शिक्षक झाल्यानंतर मात्र मला मागे पाहण्याची आवश्यकता आली नाही. मी माझ्या कामातून म्हणा किंवा माझ्या इतर सहवासातून म्हणा मला यश मिळत गेलं. सत्काराला उत्तर देताना प्राचार्य नानासाहेब तळेकर भावूक झाले होते. त्यांनी आपल्या सेवा काळातील आठवणींना उजाळा दिला आणि प्रवरा परिवाराने दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाला अशोकराव तळेकर, बबनराव कराड, भाऊसाहेब चव्हाण, राजाभाऊ वरपे यांच्यासह पानोडी, वरवंडी, आश्वी परिसरातील ग्रामस्थ, शिक्षक वर्ग आणि माजी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होती. शिक्षण, सामाजिक आणि आध्यात्मिक अशा सर्वच स्तरांतून प्राचार्य तळेकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. एक यशस्वी शिक्षक म्हणून निवृत्त होत असताना प्राचार्य तळेकर यांनी कमावलेला हा माणुसकीचा ठेवा त्यांच्या पुढील वाटचालीस नक्कीच बळ देणारा ठरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश गायकवाड, झुंझार न्यूज चॅनल, आश्वी संगमनेर. तर ही होती आजची विशेष बातमी. अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झुंझार न्यूज. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.